श्रीलक्ष्मी मध्ये मला चांगलं वाटतंय। माझी आता दुसरी टिप आहे, त्यांचे तांडेल पण चांगले आहेत, खाल्याचे फार बेकार आहेत। मला मारता नाही। नमस्कार मित्रांनो, विशाल पाटील 7 पाटी यूट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो। आज आपण बोटीवर खाणार आहे शिंगाले मासाचं जेवण। चला, एक मोठा शिंगाला आपल्या बोटीवर आहेत, त्या शिंगाल्याचा कालवण बनवूया मित्रांनो। चला, आजचा कालवण कशा प्रकारे बनवला मित्रांनो पाहूया। आज आपण कवीच्या बोटीमध्ये आले आहोत। चला, आता आपला शिंगाला काढलेला आहे तो तुम्हाला दाखवतो मित्रांनो। मोठा शिंगाला आहे आणि अतुल नागवा आपला शिंगाला देखील दाखवतो मित्रांनो, पाहूया। मित्रांनो, आज शिंगाल्याची भाजी बोटीवर आहेत, मोठा शिंगाला आहे। अतुल नागवाने आपल्याला शिंगाला दाखवलेला आहे। आज काय बनव मित्रांनो? शिंगाल्याची भाजी। शिंगाला देखील कापायला सुरुवात आहेत आणि खूप छान प्रकारे कापला मित्रांनो। चेतन दादा आणि कांचन दादा आले मित्रांनो। शिंगाला देखील छान प्रकारे कापला आहेत, एकदम लहान लहान पीस केले आहेत, बर्फी सारखे शिंगल्या भाजी भाजी केलेली आहे त्यांनी। सर्व बाजूला साफसफाई चालू आहेत आणि महेंद्र भाऊ दाखवला आणि शांत दादा राजधानी खोपट्याचा मेन माणूस आहे। श्रीलक्ष्मीच्या बोटीवर आपण आले आहोत। या बाजूला वाटतं अतुल नागवा कोणाला तरी कॉन्टॅक्ट करत आहे वायरलेस वरती, पाहूया। आणि या बाजूला आपल्या शिंगाला देखील कापायला सुरुवात आहे। आजचा व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो, खूप छान होणार आहेत आणि शिंगाल्याची भाजी देखील खूप छान होणार आहे मित्रांनो। बरेच दिवसामध्ये आपण शिंगाल्याची भाजी खाल्लेली आहे। आज मला वाटतंय बरेच दिवसामध्ये आपल्याला शिंगाला देखील मोठा भेटलेला आहे। त्याला पाहूया शिंगाल्याची भाजी। महेंद्र दादा मिरच्या आणि लसणचा वाटण करायला लागलाय। आपले सर्व बोटीतले फॅमिली देखील बसलेले आहेत, बर्फी सारखे तुकडे केलेले आहेत शिंगाल्याचे। कांदे कापायला लागले आहेत शिंगाल्या भाजीसाठी। सगळ्यांच्या बोटीमध्ये वेगवेगळी पद्धत असते भाजी बनवण्याची। आपल्या भांड्यामध्ये खाण्याचं तेल टाकत आहे संजय भाऊ। संजय भाऊ जरा तेल वधारी मारताय। हा जाऊन ठेवू का? यानं काढू हे खाती ने। चला मित्रांनो, आजचा कालवण पाहूया शिंगाल्याचा। आणि हा संजय भाऊ आपला कालवण आहे बोटीमध्ये। दर दिवशी आपला संजय दादा बोटीमध्ये जे फ्राय असो कालवण असो सर्व बोटीमध्ये बनवतो मित्रांनो। ना आपली फॅमिली सर्व बसले आहेत, जेवणाची वाट पाहत आहेत, कारण की माणसं सर्व कामे करून थकलेले असतात आणि जेव्हा गरम गरम जेवण येतो आपल्या समोर तेव्हा खायला खूप भारी वाटते मित्रांनो। चला पाहूया। चला, आपला चेतन दादा काय बोलतो? आपल्या बोटीमध्ये तुम्ही आल्यात, कशा प्रकारे तुम्हाला मजा वाटते बोलतो का तुम्ही? श्रीलक्ष्मी मध्ये मला चांगलं वाटतंय। माझी आता दुसरी टिप आहे, त्यांचे तांडेल पण चांगले आहेत, खाल्याचे फार बेकार आहेत। मला मारता नाही। माझे मित्रांनो, आपले भाज्या देखील एकदम छान प्रकारे उकळायला आहेत आणि सुगंध देखील
खूप छान प्रकारे सुटले आहे मित्रांनो. मला वाटतं आता भाजी शिजत आहेत. आपले सर्व खलाशी बसलेले आहेत. हॅलो विशा पाटील, जेवणाची वेळ घेत आहेत. आपला जेवणाची वेळ झाली आहेत. न महेंद्र दादा भात वाढत. सर्व थाल्यामध्ये म्हणजे मोठे मोठे थाले घेतले आहेत. म्हणजे प्रत्येक थाल्यामध्ये 4-4 बागी बसतात आणि जेवायला खूप वेगळाच आनंद वाटतो. कारण की आपण एका थाल्यामध्ये 4 जण बसतात जेवायला, तेव्हा एकदम भारी वाटतं मित्रांनो. प्रत्येक जेवणार कांदे लागत आहेत. आम्ही घेतला त्यांचं झालं की नाही. लॉक करणार झाले आता. घेतलाय ना मित्रांनो, गरम गरम एकदम जेवणाला आहेत. एकदम सुगंध पण चांगला सुटलेला आहे. चला जेवूया आता. या मित्रांनो जेवायला या. जेवू ना ते मायव काटा अडकीन जेव. सुके बोंबील बघ फ्राय केले आहेत मित्रांनो. एक नंबर भारी झाला एकदम शिंगाची भाजी. शिंगाला पाहिले मित्रांनो, आपले सर्व भागी लोक बसले एका ताटामध्ये. अरे वा, बघ आपली बागी सर्व मित्रांनो 4-4 जण एका थाल्यामध्ये बसलेले आहेत. आणि या बाजूला जेवणासाठी उतवले आहेत. एक नंबर झालेला आहे कांजी. कांजीने भाकऱ्या वाढेन बस. चेतन, आज भाजी कशी झाली? आज भाजी फंटास्टिक झालेली आहे. शिंगाल्याची टोके शिंगाला होता हा ना शिंगा. पाहिले मित्रांनो, आपली शिंगाल्याची भाजी खूप छान झालेली आणि आम्हाला खूप आवडली. आज तुम्हाला पण आवडली असेल मित्रांनो. तर आता आपला ढोली तर आपण लावलेला आहेत आणि ते घेण्याचा वेळ 2 तासानंतर आहे. तर थोडा आपण आराम करूया. आणि आपली झोपण्याची वेळ पण आपल्या केव्हीमध्ये आहे. पहा मित्रांनो, आपले सर्व आता आणि मित्रांनो आपल्या बोटीमध्ये झोपण्याची वेळ केव्हीमध्ये असते. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि थोड्या वेळा आराम करूया 2 ते 3 तास. त्यानंतर आपल्या डोली खेचायला लागतील मित्रांनो. सर्व आपले मित्र म्हणजे हर्षदादा आणि अतुल नागवा. आपल्या किती वाजता जाले उचलणार? 9 वाजता जाणार आहे अजून जायला जाली उचलायला. चालले मित्रांनो, आता 9 वाजता आपण जाली उचलायला सुरुवात करूया. आणि तुम्हाला त्या जाल्यांचा माशांचा व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला भेटेल. नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया.